ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एकीकडे युतीची चर्चा तर दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेने एकमेकांविरोधात दंड थोपटलेत। त्यामुळे युतीची चर्चा की फार्स ठरतीये काय असा प्रश्न आता उभा राहतोय। नाशिकमध्ये भाजपने एकला चलोरीची भाषा केल्यावर शिवसेनेने सुद्धा स्वबळाची भाषा केली आहे। तर औरंगाबादमध्ये भाजपच आपला शत्रू आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी केलंय। या दोन्ही बातम्या आता आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। नाशकात शिवसेनेनं भाजपचं आव्हान स्वीकारलंय। भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यावर शिवसेनेने सुद्धा स्वबळाचा नारा देत सर्व 122 जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे। इतकंच नाही तर नाशिक महापालिकेवर भगवाच फडकणार असा दावाही केलाय। शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं थेट भाजपला आव्हान दिलेले आहे। बाबतीत म्हणाल तर नाशिकमध्ये 122च्या 122 ठिकाणी शिवसेनेचे सक्षम उमेदवार उभे करू। त्यासाठी 773 उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज दाखल केलेत आणि शिवसेना ही कुठलं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही। 365 दिवस ही रस्त्यावर असते, लोकांसाठी असते आणि नाशिककरांची नाळ ही शिवसेनेशी जुळलेली आहे। आणि आपण बघाल येणाऱ्या निवडणुकीत एक हाती शिवसेनेची सत्ता असेल।